brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रातील वातावरणासंदर्भात हवामान खात्याचं एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या वातावरणात वारंवार बदल होत आहेत। अनेक ठिकाणी अतिशय हुडहुडी भरवणारी थंडी पडते, तर अनेक ठिकाणी अक्षरशः उन्हाचे चटके लागत आहेत आणि पुढचे काही दिवस सुद्धा हवामानात अशाच प्रकारचे बदल असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आता अतिशय हाडं गोठवणारी थंडी पडते, तर काही ठिकाणी उन्हाचे चटके लागत आहेत। त्यामुळे तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे, कुठे सगळ्यात जास्त थंडी आहे, नक्की कुठे काय स्थिती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की वातावरणात नक्की वारंवार बदल का होत आहेत। इकडे आपण बघू शकतो की उत्तर भारताकडून जे शीत लहरी वारे दक्षिण भारताकडे वाहून येत होते, त्यामुळे महाराष्ट्रातल्या वातावरणात सातत्याने बदल दिसत होते। शीत लहरी वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्यामुळे महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत होती, मात्र यांचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस जे आहे ते थंडीचं प्रमाण कमी झालेलं असणार आहे, असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। आणि आता कुठे काय स्थिती आहे, कुठे कितीपर्यंत तापमान घसरलेलं आहे, तापमानाचा पारा खाली गेलेला आहे, हे सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून, पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो की महाराष्ट्रात आता कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे। इथे आपण बघू शकतो पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात आता 16.1 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, कोल्हापुरात 15 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, ठाण्यात 20.8 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, सांगलीमध्ये 16.1 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.5 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरीत 21 डिग्री सेल्सिअस, परभणीमध्ये 11.9 डिग्री सेल्सिअस आणि साताऱ्यात 14.1 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे। रत्नागिरीचं खास करून आपण बघायला पाहिजे, 20.5 डिग्री सेल्सिअस तिथे तापमान आहे। रत्नागिरीच्या हापूस आंब्यांसाठी या थंडीचा कुठेतरी फायदा होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे कृषी तज्ज्ञांकडून। याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती आहे, तर नाशिकमध्ये 10.4 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान सध्याच्या घडीला आहे, नंदुरबार जिल्ह्यात 13.9 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे, नांदेडमध्ये 11.5 डिग्री सेल्सिअस आणि माथेरानमध्ये 18.2 डिग्री सेल्सिअस इतकं सध्याच्या घडीला तापमान आहे। तर अहिल्यानगरमध्ये 9.5 डिग्री सेल्सिअस, बारामतीत 11.4 डिग्री सेल्सिअस, जेऊरमध्ये 8 डिग्री सेल्सिअस आणि धाराशिवात 11 डिग्री सेल्सिअस इतकं सध्याच्या घडीला तापमान आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये साधारण 5.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाचा जो पारा आहे तो खाली गेलेला होता। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त थंडी जेऊरमध्ये पडत होती, मात्र आपण हे बघू शकतो की काल परवा आणि जवळपास गेल्या आठवड्याच्या तुलनेने आता थंडी जी आहे जेऊरमधली ती थोडी कमी झालेली आहे। साधारण 5.5 अंश सेल्सिअस पासून 8 अंश सेल्सिअस पर्यंत जो पारा आहे तो आत्ता आलेला आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे। तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती आहे, नक्की वातावरण कसं वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।